मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी मोहीम राबवणार। अंतरिम मतदार यादी 7 ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका 5 राज्यांमध्ये विकली गेल्याचं सीबीआयच्या तपासात उघड। सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, अटकेतील सर्वाधिक 7 जण महाराष्ट्रातील। जरांगेंनी फडणवीसांना समजून घ्यावं, 30 मेचं आंदोलन मागे घ्यावं, प्रसाद लाड यांची जरांगेंना विनंती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगेंचा सरकारला 28 मे पर्यंत अल्टिमेटम, अन्यथा 30 मेला उपोषणाला बसणार। जरांगे आपल्या मतावर ठाम। ओबीसी समाजाला कशाच्या आधारावर आरक्षण दिलेलं होतं? ओबीसींची लोकसंख्या 4 वर्षात 60% वाढली कशी? प्रसाद लाड यांच्या भेटीदरम्यान जरांगेंचा सवाल। निवडणूक आयोगाकडून सुनेत्रा पवारांसह तमिळनाडूमधील एका जागेसाठी राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर। 8 जूनपर्यंत अर्ज दाखल केले जाणार। 18 जूनला लागणार निकाल। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2 जागा लढणार। याच आठवड्यामध्ये जागा वाटप पूर्ण केलं जाणार, सूत्रांची माहिती। ठाणे महानगरपालिकेला मोठा अंतरिम दिलासा। वनजमीन हस्तांतरणासाठी द्यावा लागणार होता 2800 कोटींचा टीडीआर। वन विभागाच्या दयाभाई आणि कंपनीचा जागेवर होता दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।